महाराष्ट्रामध्ये प्रचंड पाऊस यावेळी झाला आणि पावसामुळे शेतकरी हवालदिल झालेला आहे. सरकारनं जी मदत घोषित केली आहे त्याबद्दल, त्या धोरणाबद्दल काय वाटतंय तुम्हाला? ती पुरेशी मदत आहे? शेतकरी सुखावेल त्या मदतीनं? शेतकरी कसा सुखावेल मला सांगा. आज महाराष्ट्रामध्ये अतिवृष्टीमुळे जे काही नुकसान झालंय, जवळपास 70 लाख हेक्टरहून अधिक क्षेत्राचं नुकसान झालेलं आहे. एकट्या मराठवाड्याचं जवळपास 50% नुकसान हे यामध्ये झालेलं आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तातडीने खरं म्हणजे राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा करणं अपेक्षित होतं. त्याने निदान दिलासा शेतकरी बांधवांना मिळाला असता. ओला दुष्काळ तातडीने जाहीर करणं अपेक्षित होतं, परंतु राज्य सरकारने त्यामध्ये वेळ काढूपणा केला. एकीकडे मुख्यमंत्री म्हणत होते, याआधी काही दिवसांपूर्वी म्हणाले होते की योग्य वेळ आल्यावर आम्ही कर्जमाफी जाहीर करू. आता राज्यातल्या शेतकरी बांधवांना प्रश्न पडलाय की आम्ही मरणाच्या दारात उभे आहोत, आणखी कुठली योग्य वेळेची वाट मुख्यमंत्री पाहत आहेत. परंतु अपेक्षित अशाच प्रकारचं झालं. केवळ तुटपुंजी मदत जाहीर करून या राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम या राज्य सरकारने केलेलं आहे. आणि हे राज्याचं सरकार अतिशय असंवेदनशील आहे, त्यामुळेच अजूनही कर्जमाफी यांनी जाहीर केलेली आहे.